एबरी सुन भाई मी काय आता काय दादा? हा कुठे गेलाय भूषण? ते काय तिथं पडलेत. काय बाय काय माहिती चटई टाकून तिकडच रोळू राहिले. अरे पोराला काम धंदा कळा ना काय कळा ना. हा आता कवर आता याला मी लहानस आता पर लग्न झालं याला तरी कळा ना. हा आता मी बोलून थकले. आता बोला तुला काय जात येते तो नवऱ्याला ते माझं ऐकतात का? ऐकता का? मग तू काय करते? अहो मी किती बोलते त्यांना, ते ऐकतच नाही ना माझं मग अजिबात. दादा काय करते वावरामध्ये? तुम्ही जाती नाही पाहते नाही. अहो मी समजवते त्यांना, तुम्ही काही कामधंदा बघा, पण ते ऐकतच नाही माझं. काय असं झोपल्यावर काय होईल सांग बरं? तुम्ही बोलून बघा त्यांना, माझं नाही ऐकत ते. पुरी मी काय म्हणते, तू तो नवरा आहे तो दापायला पाहिजे आता. अहो मी त्यांना, तुम्हाला काय ते माझं ऐकतच नाही अजिबात. मी रोज त्यांच्या माग कर लावते का अहो कामधंदा बघा, पण ते ऐकत नाही. मी काय करणार बरं? असं झोपल्या तुम्हाला खायला भेटेल का? आता ते त्यांना समजायला पाहिजे ना. मी कामाला जाऊ का म्हणते ते मलाही नाही जाऊन देत. आज थोडं राहत असं का रे? काय आता एकटा मी किती कमावणार आहे सांग बरं? रानातलं पाहू का बाहेरचं पाहू सांग? आता तुम्हीच काय ते तुम्हीच बघा. मी तर वैतागले. बरं का बाई, मावलं जर नाही तर तुला म्हणून काय उपयोग आहे? तू घर चांगली भेटली, जर अशी तुझ्या ठिकाणी दुसरी असते ना त्याजवळ राहिली सुद्धा नसती. ते ऐकण्याच्या पलीकडच आहे. ते अजिबात ऐकत नाही, कोणाचंच नाही. अहो काय बोलायला गेलं का डायरेक्ट धावतात अंगावर. हा ना. हे कुठं बोलायला राहतं का? आपण चांगलं समजवतो का पुढच्या भविष्याचा विचार करा, ते तर ते डायरेक्ट तू नको शिकवू मला. अगं बाई माणसं ना असं मुठीत धरला पाहिजे नवरा, मुठीत. प्रयत्न करते, नाही होत माझ्याकडे. हा ना. ते काय मुठीत राहण्याचे नाहीये तुमचा लेख. नाही. नाही. बरं मी आता काय करतो, मला एक ठिकाणी मौतीला जायचंय, मी मौत करून येतो. कोणाची आता? तिकडे गावात एक जण वारले. हा का? जा मग जाऊन या तुम्ही. त्या मौतीवरून जाऊन येतो. त्याला उठून पाहतो उठतो काय. बरं लवकर या मग. फोन करा मला. हा. आणि तू काम पाहा जरा वावरातली, नुसतं त्याच्या बरोबर नको राहू जरा तू पण. बघते मी आता एवढं आवरून घेते मग जाते. शेतामध्ये जाय. चालन. ते काय तो काय नुसतं पालतच झोपतोय. हा बघा पालत्या पाय जलमेले तो. असं नका बोलू. जाऊ आता तू बापल्या का मध्ये मी काय बोलणार आहे का? तू चांगली भेटली म्हणून बाई आता काय सांगा सुन बाई. नाही तुला सांगितलं मी, तो काहीच काम नसतं झाला ना मला तरी चाललं असतं. काय बोलणार आहे? जाऊ द्या. शेवटला झाला तो शेवटला झाला. हा 4 पुरीच्या पाठीवर एक बस झाल्या त्या 4 पोरी. हा पण हा नगद कुळ झाला, पण असा नेला निघाला. तसे ते चांगले हो, पण ते काम झालंच करत नाही तर काय करणार? काय चांगले असे नाही म्हणून मसोबाला नेऊ कापाव असे. दादा असं नका बोलू. जाऊ द्या, जा तुम्ही जाऊ द्या. वर्ष तर एवढी वाया नव्हती चालली मावाली, पण काय आता हाय ते बरं आहे. जाऊ द्या, नका लय टेन्शन घेऊ तुम्ही. जाऊ द्या. या वयात कर तोला आवरून जाय लवकर वावरात जाय. मी जाते ते जाऊन बघते तिकडं. मी गोरडोर येते कांदे कोंदे उसा विसात. हा पाहते मी जाऊ. काय टेन्शन नाही, मी जाते वावरामध्ये. बर मी येतो तोवर. सांभाळून जा. बर. गाडी बिडी बघा. सुनबाई चांगली भेटली म्हणून बरं आहे, नाही तर या पोराचं काय खरं याच्या जीवावर. पाय कसा पालता झोपला पाहिजे बाय. का रे पर्या झोप झाली चालेल अजून काय करीत राहतो रात्र दिसाचा? खायचं काय मध्येच आलाय. मध्येच आलाय? मग कोण? का दादा? मध्येच आलाय ना काय दादा? तू झोपा का बरं घेतो दिवस आहे पण? मग काय काम आहे? काय काम आहे मग? तुला काय कळत नाही काही? हो दादा झोपू दे जावं. अरे लग्न झाले तवाला आता. बरं झालं. आणि मग लय थकतोय का तू? हो दादा तुमची काय वाटत आहे? अरे काय वाटतोय तुला? अरे तुला खापुरती अक्कल नाही राहिली का आता? नाही मी जेवण करीतोय. मग तुला लहानच मोठं केलं बॅ काला झोपायलाच केलं का तुला? हो दादा तुम्ही आता झोपू द्या. आपण संध्याकाळी बोलू. तुम्ही कुठे चालले? कुठं? तुम्ही आता? मी चालले मौतीला. हा जाऊन या तो परत संध्याकाळी बोलू आपण निवांत एकदम. हा का? हा आईला जाऊ दे. फक्त मला सूनबाई चांगली भेटली म्हणून बरं आहे. आणि जर अशी भेटली असते चांगली तर तो वाटोळ काढला असती ना. पण मी म्हणून ती वागती बिचारी मा तोंडाक पाहून. जाणार वाना काय अशा पालथ्याला झोपल्यावर बायको थांबल. जरा ठेव जरा. दादा जाऊ तुम्ही नका डोकं लावू. जर निघून जर गेली ना परत हा जाऊ द्या. तर तू असाच राहशील. नाही करत दुसरं. मी परत पाहणार सुद्धा नाही तुला. नका पाहू. हा कवर झोपतो झोप तू आता. हा पहा तुम्ही तिकडून आले हो. बर पा. हा
काय कुठं आहे का हा? इकडं उभी राह ना. आई बाई काय नवरा पाहून दिलाय आई बापानी. तो काम करत नाही म्हणून मलाही करावं लागू राहिले. अगं अशी राह ना बाई. काय करती? काय हो? काय करती? अहो हे खुट्टा निघलाय ना या. झालं का? हा बोला काय म्हणताय? थोडं काम होतं का? काय दादा कुठं जाईल? ते तिकडे ते कोण वारलंय ना तिकडे जायलेत. कुठं गावात जाईल का? हा काय म्हणत होते दादा माझ्याविषयी? नाही दादा काय ना दादा रोजच आहे दादाचं बोलणं. माझ्याकडे आले होते लय तापेल होते म्हटलं. ते मग आता रोजच बोलणं आहे ना त्यांचं. तुम्ही काही काम करत नाही काही नाही. काम करत नाही म्हणजे? हा काम करीत नाही म्हणजे? अहो पण आता तुम्हाला पटलं पाहिजे. आपला बाप एवढं बोलू तर आपणच काहीतरी कामधंदा धुंडला पाहिजे ना. हा अगं, कामाला जायचंय मला. तुम्ही आता काम करत नाही तर मला हे बाकीचं काम करणंच आहे ना. हा मा मित्र आहे ना ग, त्यांनी मला काम पाहिलंय कंपनी मध्ये. काम पाहिलं? हा. अरे वा. तर 20,000 रुपये आहे महिन्याला. हा का? मग जाऊ का नको? जा ना हो. इतके दिवस जाऊ झाले ना. आता तुम्ही कधी घरी. जाऊ? हा? कधी जाऊ? उद्यापासून जा तुम्ही. उद्यापासून जाऊ ना? मग? तुला वाटतं ना कामाला जाऊ? मग त्या बापाला जा. सांग हा का ना मला पैसे द्यायला. माझ्या हा. का बरं? मग गाडी घेतो ना कंपनीत जायला. हा पण मग आता ते कुठून देणार हो? मग आता पाय कंपनीत बी जाय. मग पायी पायी जाऊ का तिथं? अहो थोडंफार ऍडजस्ट करा. मग आपलं चांगलं चालायला लावलं आपण घेऊ ना गाडी. नाही त्या रस्त्याला बस पण नाही. आता मग मला गाडीनेच जावं लागेल. अहो, आणि पण मी मग- स्वतःची गाडी असल्यावर जाईल कंपनीमध्ये. अहो पण मग माझं बापाकडे आता हाय नाही हाय हो. त्यांना कसं मागू मी? कसं विचारून वाटतं पाहिजे एक शब्द भर तू. ते? नाही मला बरं नाही या बाई वाटत. या असं तुझा. अहो कसं मी विचारू मी त्यांना? दादाकडे मागू नाही शकत. दादा मला 1 रुपया बी देणार नाही. नाही एक काम कर, तू पैसे घेऊनच ये ना पाय. अहो पण मी कशी मागणार त्यांना? त्यांचं चांगलं एवढं बरं नाही हो. माझं आताच त्यांनी माझं लग्न केलं. त्यांच्याकडे पैसा ना पाणी. एक शब्दावर मागून पाय ना तू. नको माझ्या पण हे आताच असं बहिणीचं राहतं लग्न झालं. आता त्यांच्याकडे खरंच काही पैसा नसेल आणि त्यांना मागताना मला काही तोंड तर पाहिजे मी ना. कामाला जाणार ना. अहो पण घरीच असं राहील काय मी. करता तुम्ही? आता तुम्हाला चांगलं काम लागलंय ना. थोडं ऍडजस्ट करा तुम्ही. थोडा दिवस करा. मग आपण बघू काहीतरी गाडीचं सेकंड हँड कोण आपण घेऊन टाकू नाही गाडी. नवी पाहिजे मला. नवी- सेकंड हँड चालवणार मी कोणाची. अहो तुम्ही असं का बरं करताय हो? ऐकून मी घ्या काही ना. कंपनीत जाणारच नाही. मग जाऊ दे मरू. अहो तुम्ही माझं ऐकून घ्या ना. असं का बरं करताय तुम्ही? हा अहो कुठून आणणार ती माझे आई बाप पैसे? सांगा बरं मी कसं मागू त्यांना? तुम्ही माझं ऐका तुम्ही माझं कसं मग मी कसं जाऊ कस काय? अहो पण आता हाय ना एवढं बस आहे गाड्या आहे एवढं सगळं आहे ना हो. त्या रस्त्याला नाही बस. तुला तेच सांगतो मी केव्हाच. त्या रस्त्याला बस नाही. असं कसं तिथं कंपनी असेल म्हणजे त्यांना तिथं बस राहणारच ना. कोणी मित्र असेल ना त्याच्या गाडीवर जात जा ना. मग त्याला अर्ध पेट्रोल भरायला लावा. तुम्ही अर्ध भरत जा. कधी तो भरल कधी तुम्ही. असं अगं- थोडं ऍडजस्ट करा ना. अहो ऍडजस्ट केल्याने सगळं होतं नाही अगं व्यवस्थित. ते नाही जाती नाही तर मी केव्हा ऍडजस्ट करायला तयार आहे ना. म्हणून मला स्वतःची गाडी पाहिजे. तू तर बापाला सांग. अहो पण मग ते आता कुठून देतील हो पैसे? गरीब आहेत आज माझे करते आई तू. बाप. ते थोडे पैसे वाले तो. माझ्या दादाकडले पैसे आहे का? आता ते तसा प्रश्न नाही. मग मग काय एक काम- बोलती तू? अहो तुम्ही दुसरीकडे बघा मग काम. पण बघा काहीतरी करावं. असं नाही घरी दुसरीकडे बस- नाही करणार मी. 5,000 नाही परवडत. मग अहो तुम्ही असंही नाही म्हणत आहे तसं पण म्हणत नाही. कसं होणार मग तसे सांगा 20,000 भेटतील ना. 20,000 पेमेंट आहे. 10,000-5,000 काय होतंय? बरं. 20,000 पेमेंट आहे ना आपल्याला. मग मी सांगते काय तुम्हाला काय बोलू तुम्हाला. थोडा दिवस पण तुम्ही ऍडजस्ट करायला तयार नाही हो. नाही मी नाही करणार ऍडजस्ट. मग आता मी मला- तरी काय करू मी आता? तुला समजतंय ना. मला पैसे पाहिजे तर पाहिजे. ए बाई मी शेवट सांगतोय. एक तर बापाला फोन कर सांग पैसे लागते. नसल फोन करता स्वतः जाऊन घेणे जाय. तिकडे तुम्ही काही करा. गाण राहणार तर काही कर. मला पैसे आणून दे. अहो असं नाही, कुठून देऊ मी त्यांना काय? अहो ऐका ना तुम्ही माझं पैसे- ऐका ना. तुम्ही माझं बोलणं तर ऐकून हा, द्या. बोल, अहो बोल, मी बोल. कसं बोलू त्यांच्याशी? तोंडानी. अहो तसा प्रश्न नाही. मग? ऐका ना तुम्ही. आताच माझ्या लहान्या बहिणीचं लग्न झाले हो. ते कुठून करतील काही? आणि गाडी काय साधी सोपी काय अशी 10-5 हजाराची काय गाडी? हा तुम्ही एवढी मला 1 लाख रुपये आणून दे बापाकडून जाय. अहो ऐका ना नाही, तुम्ही जाय तू. माझं. अहो जाय तुम्ही तू तिकडे माझं काही ऐका कर तू. ना. ऐका ना तुम्ही. नाही मला काय ऐकच नाही. जाय तू. तुला शेवट सांगतोय पैसे आणल्याशिवाय मला तोंड दाखवू नको. अहो नाही मला आता काय ऐका ना ऐकायचं तुम्ही. नाही. जाय तू. जाय. अहो ऐका ना तुम्ही माझं. ना जाय तू आता. अहो पण मी कुठं जाऊ आता? जा बापाकडे. अहो त्या कुठून देणार आहे हो ते पैसे? जाय तू पहिले. आता काही नाही. नाही, पैसे आल्यावर तुम्ही ना माझं ऐका. अहो तुम्ही आपण थोडा दिवस ऍडजस्ट करू ना आपण. नाही. ऐकून घ्या ना. मी कामाला जाणार रे कुठं. त्यापेक्षा तू जाय. अहो पैसे आणल्याशिवाय तोंड बी दाखवू नको. घराकडे सुद्धा यायचं नाही.
या काय लोक जमले बा मौतीला. लय भारी माणूस होता तो. काय लोक त्याच्या वा वा करायचे. असा माणूस परत जायला मला नाही यायचा. अवघड आहे अर्ष. जीवनात काही खरं नाही. काय रे? दादा तुम्ही आले? तू कुठे चालली बॅग घेऊन? जरा माहेरी जाऊन येते. का बरं? काम आहे काहीतरी. काहीतरी? हा येते ना मी जाऊन लगेच येते. अच्छा तू सकाळी म्हणले नाही काही नाही तुला अचानक निघाली. ते दादा काय झालं ना हा हे हे बोलत होते मला त्यांना काम भेटले 20,000 आहे कंपनी मध्ये. हा तर त्यांना गाडी पाहिजे त्यासाठी कामाला जायला. बर मग तर ते बोलले मला आत्ताच्या आता गाडी पाहिजे. मग आता कुठून आणायचे दादा एवढे पैसे गाडीसाठी? तर ते मला बोलतात की तू काही कर आज घरी येऊ नको. तू तुझ्या आई बापाकडे जाऊन पैसे घेऊन ये. म्हणजे मागणी केली का का? हा दादा. मग तू काय बोलले? अहो दादा ते कुठून देतील हो? पण ते मला म्हणतात तू घरात सुद्धा पाय ठेवायचा नाही. डायरेक्ट असं बोलला? हा तू हार मार केली का? नाही ढकलून दिलं मला. ते बोलतात की तू घरी येऊ नको. मला बोलले की तू तोंड नको दाखवू जोपर्यंत पैसे आणत नाही तोपर्यंत. आता मी तरी काय करू दादा? तेवढे पैसे पाहिजे ना माझ्या आई बापाकडे पण द्यायला. अरे पुरी काय त्याचं खरं आहे त्या पोराचं. त्यानं आतापर्यंत 10 कंपन्या बदलल्या. त्याचं कामावर ध्यान नाही काही नाही. आणि तुला त्रास द्यायला लागला तो आता. त्याची हिंमत व्हायना ना दादाजवळ मागायची. पण आता दादा काय करू सांगा तुम्ही. काहीच नको करू. तू चाल मागे चाल. तू चाल मागे मी पाहते. नको दादा ते मला बोलले की तू तू तोंडही दाखवू नको. मी आहे ना. नको ते मारतीन दादा. ऐका तुम्ही तो मी ऐक. जाऊन येते बघते काय झालं तर. तुम्ही काळजी घ्या. अरे पुरी तू माझा आहे. तो आपण पोर दिली म्हणजे मला सून म्हणून दिली म्हणजे त्यानं चूक नाही केली बिचाऱ्यानं. हा अहो पण दादा एकदा लग्न लावून दिलं तिकडे काय राहलं परत पैसे मागायचं काय काम आहे आपल्या? आपल्या घरी काही कमी आहे का? अहो पण दादा ते मला बोलले की घरी येऊ नको. ते उगच उगच चिडतील हो दादा. ते ऐका काय ना तुम्ही मी आहे ना, तुला काय जर त्याला धक्का लावला तर मला सांग. हा चाल पुढे चाल. अहो पण दादा कसं काय चिडतील मी ना. आहे ना. तुला काय कर मी त्याला डायरेक्ट तांगड्या मोडीतो. हा जर शब्दाने बोलला तर ठीक आहे काय म्हणजे मी मावतीला गेलो तुम्ही लगेच इकडे भांडण तंड केले तुला काढून दिलं का त्यानं? दादा मी काहीच नाही केलं. तेच आले ते माझ्या मागं वावराकडं. म्हणजे मी कुठे बाहेर जावं का नाही गाडचं घर सोडून? हाय दादा. बर पाहतो मी त्याच्याकडे. चालतो चाल पुढे चाल. हा चाल. हा दादा उगाच तमाशा नको. काहीच नाही तू चाल. तुला काय कर मी आहे ना. चाल.